माझ्या मुलाची माझ्या डोळे देखत निर्दोष हत्या केलेली आहे. त्यासाठी ओगळे साहेब, शरददादा शिंदे वगैरे सगळेच मान्यवरांनी माझी मदत केली, सगळ्यांनी माझा मदत केली, सर्व श्रीरामपूरकरांनी केली, तालुक्याने केली. अशी घटना परत घडू नये म्हणून सर्वांनी या ठिकाणी माझी पाठिंबा द्यावा. आणि माझ्या कुटुंबाला या ठिकाणी संरक्षणाची गरज आहे ती मिळाली पाहिजे. आता बरेच पत्रकार तुम्ही मला विचारलं तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय वाटतं का? अहो काय वाटतं का? एखाद्या बापाची मुलगा त्याची जर किरडी त्याच्या खात्यावर जात असेल जगात त्याच्यापेक्षा मोठं दुःख पुढं नाही. या ठिकाणी मी तुम्हाला सांगते, आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब मुलगा मारलेला हे विचारा, मुलगा मारल्यावर बापाचा या ठिकाणी कांबळे साहेब बसलेले हे आमदार कांबळे आणि मुरकुट साहेब या ठिकाणी बसलेले. ही घटना या ठिकाणी सांगतो, तुम्ही अशा गुन्हे लोकांना तुमच्या पक्षात कसं ठेवता? एकनाथ शिंदे साहेब या राज्यात तितकं चांगलं काम करतात, त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नसेल ही तुमची जबाबदारी आहे. या गुंडाला खुनीला या शहरातून का सगळीकडून हद्दपार करा, एन्काउंटर करा, त्याला पक्षातून काढून टाका. नाही मग आकाश दुबे या म्हणजे शेखर दुबईच्या मुलाची त्याच्या देखत हत्या झालेली आहे. मग तो मागणी करणार नाही काय करत? मागणी करणार नाही तर काय करत? शेखर दुबई मागणी करणारच ना. आणि मागणी मग पक्ष प्रमुखाकडे नाही करायची तर मग कोणाकडे करायची? म्हणून त्यांनी ती मागणी केलेली आहे पक्ष प्रमुखांकडे. सागर बेग आहेत, त्यांनी असाही आरोप केला की प्रकाश चित्ते बरोबर जे आहेत ते 2 मकोक्याच्या गुन्ह्यातला आरोपी आहे. माझ्याबरोबर कोण आहे मकोक्याच्या गुन्ह्यातला? माझ्याबरोबर कोणी नाही मकोक्याच्या गुन्ह्यातला. पण ज्या पद्धतीने तुमच्यावर आरोप झाले, माझ्यावर काय आरोप करणार? माझा या श्रीरामपूर तालुक्यात, महाराष्ट्रात, नगर जिल्ह्यात, भारतात माझी 1 गुंठा जमीन नाही. 1 गुंठा. माझा जो व्यवसाय आहे तो ट्रक, माझ्याकडे 2 ट्रक आहे, त्या ट्रक चालतात माझ्या, एवढाच माझा व्यवसाय आहे. आणि अशा सगळ्या अवाढव्य श्रीरामपूर तालुक्यातल्या साखर सम्राटांच्या विरोधात, जिल्ह्यातल्या साखर सम्राटांच्या विरोधात जर बोलायचं असेल तर तुम्हाला स्वतःचा पैशाचा स्रोत हा वैध ठेवावा लागतो, त्याशिवाय तुम्हाला बोलता येत नाही. आणि हा माझा संघर्ष गुंडगिरीच्या विरोधातला नाही तर या काँग्रेसवाल्याच्या विरोधातला हा काही आजचा नाही आहे. त्याच्यामुळे माझ्याबरोबर एकतर कोणी अवैध लोक राहतच नाहीत. आमचे कुठले उठले पाटे उद्योग नाही आणि त्यामुळं आमच्या आवाजाला धार आहे. आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही. नैतिकता आहे आम्हाला, त्याच्यामुळे नैतिकता प्राप्त झालेली आहे आणि आम्ही कधी श्रीमंत होण्याचा प्रयत्न केला नाही. आता ह्या प्रकरणामध्ये सगळे पक्ष एकत्र झालेले आहेत, तुम्ही पक्ष बाजूला ठेवलेला आहे. आमदार ओगलेंवर देखील आरोप झाला आहे, त्याच्यानंतर इतर नेत्यांवरही होतो. काय आरोप झाले? ओगले जे आहेत ते बंटी जहागीरदार प्रकरणामध्ये त्यांच्या मांडी लावून बसले, निवडणुका लढवताना ते त्यांच्या पाठिंब्यावर निवडून आले. अशा पद्धतीने त्यांनी एक आरोप केलाय की आता असं आहे, अतिरेक्यांना पोहोचतात. हे बघा 1 मिनिट. आता असं आहे की आकाश दुबैया हा हिंदू आहे. त्या हत्येच्या संदर्भामध्ये ही हत्या त्या सूरज जाधव नावाचा आरोपी आहे, त्या आरोपी त्या हॉस्पिटलमध्ये काय म्हटला दुबैयाला, पोलिसाला म्हटला का टिपव तुमची, मी याला वाजून काढतो. आणि माझा दाजी महाराष्ट्राचा बाप आहे. काय म्हणला? माझा दाजी महाराष्ट्राचा बाप आहे. याचा दाजी कोण? गोरखजेते. हा गोरखजेते कोणाचा भाऊ आहे? सागर बेगचा मावस भाऊ आहे. अलग लक्षात. मेलेल माणूस कोण आहे? ज्याचा खून झाला दुबई, तो हिंदू आहे ना. आता एका हिंदू माणसाची हत्या झालेली आहे, आम्ही आलो एकत्र सगळे लोक. त्या पार्श्वभूमीवर या श्रीरामपूर शहरामध्ये हिंदू गुंडांकडून हिंदू समाजाला त्रास आहे ना. हिंदू समाजाला त्रास आहे. आज आम्ही भगव्या टोप्या घातल्या, सारा हिंदू समाज गोळा केला ना आम्ही. सगळ्या पक्षाचा विषयच नाही, हिंदू समाजच गोळा झाला या हिंदू लोकांच्या गुंडगिरीच्या विरोधात. दुबैयाच्या खुनामुळं दुबैया निमित्त आहे, पक्ष विषय नाही हो याच्यामध्ये. पक्ष हा विषय नाही, हिंदू समाज गोळा झालेला आहे. 4 दिवस झाले अनेक व्यापार बंद आहेत, काही पंचकृषीतले गावांनी देखील बंद पाळला. काय आव्हान आहे? कारण आता आज मोर्चा पार पडलेला आहे. नाही, याच्यामध्ये असं आहे, चहावाला असेल, मोठे मोठे हॉटेल उद्योग आहेत, मोठे मोठे कापडाचे दुकानं आहेत, हा सगळं सोनारांची दुकानं आहेत. साधारण 50-55 कोटी रुपयाचा रोज लॉस आहे. 50-55. काही हॉटेलचे धंदे डायरेक्ट 2 लाख रुपये हॉटेलचा गल्ला आहे एका हॉटेलचा.
आणि त्याच्याकडे 50 लोक रोज काम करतात, त्यांचा पगार किती असेल? साधारण 55 ते 60 कोटी रुपयाचं रोजचं नुकसान आहे. 1.5-200 कोटी रुपये नुकसान झालेलं आहे या श्रीरामपूरच्या बाजारपेठेचं. पण कुणालाही आम्ही धमकावून बंद नाही. चहावाला सुद्धा तो त्याची चहाची किटली घेऊन गावभर फिरू शकत होता, त्याला कोणी अडवलं नाही. पण लोकांनी स्वतःहून मनाने या हिंदू गुंडांच्या विरोधामध्ये बंद ठेवलेला आहे. हा उत्स्फूर्त बंद आहे. असं 4-4 आणि 5-5 दिवस दहशती जोरावर बंद चालू शकत नाही. लोक दुपारनंतर दुकानं उघडून टाकतात. दुपारनंतर इथं 4 दिवस कुठेही न फिरता आम्ही न फिरता दिवस सकाळी फिरलो आणि संध्याकाळपर्यंत आम्ही फिरलोच नाही, घरी जाऊन बसलो. आता बंद तरी बंद राहिला ना. बंद मागे घेण्यात आलंय. सांगितलंय ना. पोलिसांनी काय आश्वासन दिलंय, कशा पद्धतीने पुढची कारवाई पोलीस करणार असं हे बघा, पोलिसांनी या साऱ्या गुन्हेगारीचं 1 महिन्यात समूळ उच्चाटन करू असं आश्वासन दिलेलं आहे. समूळ उच्चाटन करू असं आश्वासन तो या ठिकाणी पोलिसांनी दिलेलं आहे. स्वतः SP-नी त्या दिवशी दिलेलं आहे. परत आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये बसलो होतो त्याही वेळेला दिलेलं आहे. आणि म्हणून पोलिसांना काही वेळ देणं गरजेचं आहे. हे आंदोलन स्थगित नाही, हे बेमुदत आंदोलन परत कधी चालू होऊ शकतं आणि वेगवेगळ्या माध्यमातून हे आंदोलन चालूच राहील. त्याचं रूप बदलेल फक्त आंदोलनाचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.